डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमीमध्ये सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. आपला पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट संपलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड ज्या काही असाइनमेंट्स असतील त्या मी तुम्हाला आजपासून द्यायला सुरू करतो आहे. त्या तुम्ही एका नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहाव्या, जेणेकरून आम्हाला ते चेक करायला सोयीचं होईल आणखी तुमचा रेकॉर्ड बनवला जाईल त्या असाइनमेंट्सचा. आज आपण सुरू करूया दुसरा चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स. चॅप्टरच्या नावामध्येच आहे की मॅथमॅटिक्स ह्याच्यामध्ये असणार आहे. मॅथमॅटिक्सच्या बरेचसे टर्म्स फॉर्म्युले ह्याच्यामध्ये असणार आहेत. एक तर आपण बघतोय फिजिक्स, पण फिजिक्ससाठी मॅथमॅटिक्सचा बेस खूप चांगला असणं अतिशय गरजेचं आहे. मॅथमॅटिक्सचे 2 चॅप्टर्स, एक आहे इंटिग्रेशन आणि दुसरा आहे डेरिव्हेटिव्ह नावाचे. हे 2 चॅप्टर्स तुम्हाला माहिती असणे, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स सॉल्व करता येणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. शिवाय अजून बाकीचे मॅथमॅटिक्सचे साईन, कॉस, टॅन ह्या ज्या काही टर्म्स असतील, ते ट्रिग्नॉमेट्रीमधले जे काही फॉर्म्युले असतील ते सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवेत. बघूया हा मॅथमॅटिकल मेथड चॅप्टर आज आपण सुरू करूया. सुरुवातीचा जो भाग आहे इंट्रोडक्शनचा, त्याच्यामध्ये आपण पहिला समजावून घ्या की ह्याच्यामध्ये स्केलर्स आणि वेक्टर्स म्हणजेच अदिश राशी आणि सदिश राशी 10वीपर्यंत हे तुम्हाला झालेलं आहे, स्केलर्स आणखी वेक्टर्स. मग पहिलं बघूया की सुरुवातीला आपण बघूया की स्केलर्स म्हणजे काय आहे आणि वेक्टर्स म्हणजे काय आहे, आणि खाली ज्या काही क्वांटिटी दिलेल्या आहेत, डिस्प्लेसमेंट्स, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, वेलॉसिटी, स्पीड, फोर्स, वर्क डन, एनर्जी, ह्यांचं आपण क्लासिफिकेशन कसं करणार. ओके, सो बघून घ्या. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत 2 डेफिनेशन्स. बघा, पहिले आहे फिजिकल क्वांटिटीज म्हणजे भौतिक राशी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब, ज्या आपण काय करू शकतो, पूर्णपणे डिस्क्राईब करू शकतो आहे, एक्सप्लेन करू शकतो आहे, समजावून घेऊ शकतो आहे बाय देअर मॅग्निट्यूड. फक्त मॅग्निट्यूड म्हणजे फक्त नंबर आणि युनिट आर कॉल्ड स्केलर्स. पहिली जी डेफिनेशन आहे ती आहे स्केलर्सची. स्केलर्स म्हणजे अदिश राशी, जिला दिशेची गरज नाही, म्हणजे फक्त काय गरजेचं आहे, मॅग्निट्यूड, फक्त व्हॅल्यू गरजेची आहे. उदाहरणार्थ वेट, समजा मी म्हटलं माझं वेट आहे 80 किलोग्रॅम. आता ह्याच्यामध्ये 80 म्हणजे नंबर झाला आणि किलोग्रॅम म्हणजे काय झालं, युनिट झालं. मग 80 किलोग्रॅम वेट हे म्हणजे अदिश राशी. ह्याच्यामध्ये दिशा काय गरजेची आहे का, की मी पूर्वेकडे तोंड करून थांबलो आहे, पश्चिमेकडे तोंड करून थांबलो आहे, कुठल्याही डायरेक्शनमध्ये मी काय केलो आहे, चालत गेलो आहे, ह्या गोष्टींचा काहीही परिणाम वेटवरती होणार नाही. म्हणजे वेट मोजत असताना मला दिशा बघायची गरज नाही, म्हणजेच स्केलर्स. दुसरी बघूया फिजिकल क्वांटिटीज विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे दुसरी अशी एखादी भौतिक राशी असू शकते जिच्यासाठी मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू आणि डायरेक्शन म्हणजे दिशा दोन्ही पण लागणार आहेत. फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन आर कॉल्ड वेक्टर्स. वेक्टर्स म्हणजे सदिश राशी. उदाहरणार्थ मी एखाद्या वस्तूवरती जर फोर्स दिला, बल दिला, ती वस्तू मला जर उजवीकडे पाठवायची आहे, तर मी तिला डावीकडून उजवीकडे ह्या डायरेक्शनमध्ये काय द्यायला पाहिजे, फोर्स द्यायला पाहिजे. त्या वस्तूला समजा मी मला फोर्स देतोय वरून खालून वरती, आणि मला वस्तू न्यायचे उजवीकडे. वस्तू उजवीकडे नेत असताना त्या वस्तूवरती खालून वरती फोर्स लावून काय फायदा आहे का, नाही. फोर्स लावत असताना किती फोर्स लावायला पाहिजे म्हणजे मॅग्निट्यूड, आणि कोणत्या डायरेक्शनमध्ये लावायला पाहिजे म्हणजे डायरेक्शन, दोन्ही गरजेचं आहे, म्हणजेच सदिश राशी. सो हे 2 डेफिनेशन्स लक्षात ठेवा. स्केलर्स क्वांटिटी बघा कोण कोण आहेत, डिस्टन्स, स्पीड, वर्क डन, एनर्जी. वेक्टर्स कोण कोण आहेत, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि फोर्स. सो हा क्वेश्चन बऱ्यापैकी आपण एक्झाममध्ये विचारतोय, डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स. नेक्स्ट, जर तुम्हाला असं विचारलं गेलं की मग स्केलर म्हणजे अदिश राशी आणि वेक्टर्स म्हणजे सदिश राशी ह्यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे, तर तुम्ही हे फरक त्याच्यामध्ये सांगू शकताय. पहिला फरक सांगू शकताय की स्केलर्सला काय असतं, मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. उदाहरणार्थ बघा टेम्परेचर, मी म्हटलं टेम्परेचर एखाद्या वस्तूचं आहे 25 डिग्री सेल्सिअस,
25 म्हणजे काय झालं, मॅग्निट्यूड व्हॅल्यू. डिग्री सेल्सिअस काय झालं, युनिट. म्हणजे फक्त मॅग्निट्यूड बास आहे टेम्परेचर सांगण्यासाठी. आणि हेच मग वेक्टरमध्ये त्यावेळी फरक काय लिहिणार, इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मॅग्निट्यूड तर लागणारच व्हॅल्यू, सोबत डायरेक्शन दिशा पण लागणार, की कोणत्या डायरेक्शनमध्ये त्या वस्तूवरती दिलेली क्वांटिटी काम करत आहे. दुसरा फरक तुम्ही सांगू शकताय, स्केलर्स कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ अल्जेब्रा. स्केलर क्वांटिटी, टेम्परेचर, वेट, वर्क डन, एनर्जी, हे तुम्ही काय असतं आहे, आपण नेहमी जसं रेग्युलरली हे करतो आहे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्यांना ॲडिशन करू शकताय. पण जेव्हा तुम्हाला वेक्टर्स क्वांटिटी ॲड करायचे असतील किंवा सबस्ट्रॅक्ट करायचे असतील, तेव्हा मात्र तुम्हाला त्यांची डायरेक्शन बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहेत का निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहेत, का एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. मग त्यावेळी त्यांची ॲडिशन ॲक्च्युली ॲडिशन नाही होणार, तर सबस्ट्रॅक्शन होणार. म्हणजे तुम्हाला तिथं चिन्हांचा वापर करावा लागेल. म्हणजे तिथं आपण म्हणू शकतो वेक्टर ॲडिशन, चिन्हांचा विचार करून केलेली ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. इथं स्केलर्समध्ये काय होणार, की डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन होणार किंवा डायरेक्ट ॲडिशन. इथं तसं नाही, इथं चिन्ह बघायला लागणार, डायरेक्शन बघायला लागणार, आणि मग त्यांची काय होणार, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. परत तुम्ही अजून त्याच्यामध्ये फरक लिहू शकताय, इट हॅज नो स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन. ह्या ज्या काही क्वांटिटी आहेत अदिश राशी, त्या दाखवण्यासाठी काही वेगळी अशी काही खास पद्धत नाही आहे. म्हणजे आपण सिम्पली ना, एनर्जी ई इज इक्वल टू 50 जूल, वेट वजन, वेट इज इक्वल टू 80 kg, टेम्परेचर टी इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस, डायरेक्ट लिहिणार, काय त्याच्यामध्ये वेगळं करायची गरज नाही आहे. हेच जेव्हा आपण वेक्टर्स क्वांटिटी दाखवणार, तेव्हा मात्र आपल्याला स्पेसिफिक असा सिम्बॉल वापरायला लागणार, आणि तो आहे ॲरो. ॲरो दिसतोय बघा तिथं, तो ॲरो आपण दाखवा लागणार. म्हणजे आपण कधी कधी वेलॉसिटी जर म्हणायचं आहे, वेलॉसिटी आता काय आहे, वेक्टर क्वांटिटी, सदिश राशी, मग आपण वी लिहिणार आणि वीच्या डोक्यावरती छोटासा बाण काढणार. मला जर फोर्स म्हणायचा आहे, तर फोर्स आहे वेक्टर क्वांटिटी, मग मी एफ लिहिणार आणि डोक्यावरती ॲरो दाखवणार. म्हणजे फोर्स, वेलॉसिटी अशा ज्या काही वेक्टर क्वांटिटी आहेत, त्या दाखवत असताना आपल्याला ॲरोचा वापर करावा लागेल. म्हणजे ॲरो हा सिम्बॉल आहे की ही क्वांटिटी काय आहे, वेक्टर आहे, असं आपल्याला त्याच्यावरून लक्षात येईल. नेक्स्ट जो काय फरक आहे तो तुम्ही लिहू शकताय, द डिव्हिजन ऑफ अ स्केलर बाय अनादर स्केलर इज व्हॅलिड. तो एका क्वांटिटीला दुसऱ्या क्वांटिटीनं स्केलरमध्ये तुम्ही डिवाईड करू शकताय. म्हणजे तुम्ही तिथं टेम्परेचरला वेटनं डिवाईड करू शकताय, म्हणजे वेगवेगळ्या क्वांटिटी वापरू शकताय. पण हेच इकडे वेक्टरमध्ये तसं करू शकत नाही. तुम्ही फोर्सला वेलॉसिटीने डिवाईड करू शकत नाही. म्हणजे इकडे तुम्हाला सेमच क्वांटिटी असावी लागते. वेक्टरमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, वेक्टर क्वांटिटी जर तुम्हाला ॲड करायच्या आहेत, सबस्ट्रॅक्ट करायच्या आहेत, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याच क्वांटिटीचं एकसारख्याच क्वांटिटीचं ॲडिशन होऊ शकते, किंवा फोर्सचीच ॲडिशन होऊ शकते, फोर्स आणि फोर्सच सबस्ट्रॅक्ट होऊ शकते. असं होणार नाही की फोर्समधनं वेलॉसिटी कॅन्सल, वेलॉसिटीमध्ये प्लस फोर्स, असं होणार नाही, वेगवेगळं होत नाही. सो हा एक फरक तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकताय. आणि नेक्स्ट फरक म्हणजे तुम्ही त्यांची एक्झाम्पल्स लिहू शकताय, लेंथ, मास, टाईम, व्हॉल्यूम वगैरे, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी. सो हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे की स्केलर्स आणि वेक्टर्समधला काय द्यायला तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं आहे, डिफरन्स लिहायचा आहे. सो हे एवढं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकताय. उदाहरणार्थ बघूया. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्केलर्सचा काही फारसा संबंध नाही आहे, स्केलर्स सोडून द्या. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे वेक्टर्सवरती. मग वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, आणि तिचं प्रेझेंटेशन करताना ॲरो वापरायचं, आणि तिचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करताना त्याच क्वांटिटी वापरायच्या, हे असं काय आहे ते थोडंसं इथं आपण समजावून घ्या. सोपी सोपी एक्झाम्पल्स आपण इथं डिस्कस करूया. उदाहरणार्थ समजा इथे एक असा रेल्वेचा एक डबा आहे, मध्ये जो दिसतोय तो, आणि ह्याला दोन साईडला दोन इंजिन्स जोडलेत, ए इंजिन आणि बी इंजिन. ए इंजिनची डायरेक्शन बघा उजवीकडं, बी इंजिनची डायरेक्शन कुठे आहे, डावीकडं. दोन्ही पण इंजिन
त्या डब्याला ओढण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे जसं रस्सी खेचमध्ये असतं अगदी त्या पद्धतीनं सुरू आहे. दोन्ही पण इंजिन सुरू आहेत. ए इंजिनचं स्पीड आहे VA, इथे आपण दाखवलं ॲरोनं. बी इंजिनचं स्पीड आहे VB आणि डोक्यावरती ॲरो दाखवले बघा, म्हणजे वेलॉसिटी आहे ना. सो ए इंजिनचं स्पीड VA, बी इंजिनचं स्पीड VB आणि दोन्ही पण वेलॉसिटी काय आहेत, दोन्ही पण इंजिन्स त्या डब्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये ओढायचा प्रयत्न करायलात. आपण असं धरून चालूया की ए इंजिनचं स्पीड आहे 50 मीटर पर सेकंड, बी इंजिनचं स्पीड आहे 30 मीटर पर सेकंड. आता मला सांगा, जर एकाच डब्यावरती दोन इंजिन अपोजिट डायरेक्शनमध्ये जर स्पीड देत असतील, वेलॉसिटी देत असतील, तर त्या डब्याचं डिस्प्लेसमेंट कुठे होणार? साहजिकच जिकडे वेलॉसिटी काय आहे जास्त. मग हे आपण कसं दाखवणार? तर हे आपण ॲरोच्या दरम्यान ॲरोने असं दाखवू शकतोय बघा. पहिला आपण ॲरो काढलाय, मोठा ॲरो तो आहे VA दाखवतोय, VA वेक्टर दाखवतोय, किंवा तुम्ही त्याला वेक्टर VA असं पण म्हणू शकते. त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? 50 डायरेक्शन आहे आणि मॅग्निट्यूड पण दिला आहे. दुसरा बघा वेक्टर काय आहे VB, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे 30. मग मला सांगा, हे दोन्ही पण वेक्टर्स काय आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये, आणि दोन्ही पण वेक्टर्स काय आहेत वेलॉसिटीचे. जर एकाच क्वांटिटीचे दोन वेक्टर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर त्यांचं होणार सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्शन झाल्यानंतर 50मधून 30 गेले, जे काय राहिले 20, ते 20 कुठल्या डायरेक्शनमध्ये असणार? साहजिकच 50च्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे वरच्या 50मधले 30 कॅन्सल खालच्या 30साठी, आणि हे राहिलेले 20, त्याला पण नाव दिले VR. VR म्हणजे रिझल्टंट, रिझल्ट म्हणजे तयार झालेला रिझल्ट. काय आहे? रिझल्टंट वेक्टर ऑफ वेलॉसिटी. सो तो किती आहे 20. हे झालं वेलॉसिटी वेक्टर्स. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. समजा एक बॉक्स आहे आणि ह्या बॉक्सवरती दोन व्यक्ती काय देत आहेत? फोर्स देत आहेत. पहिला व्यक्ती त्या बॉक्सला ढकलतोय, फोर्स देतोय F1, आणि तो फोर्स देतोय 5 न्यूटन एवढा. दुसरा एक व्यक्ती आहे, तो सुद्धा त्या बॉक्सला ढकलत आहे, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत आहे F2 फोर्स, आणि तो आहे 6 न्यूटन. सो दोन व्यक्ती एका बॉक्सवरती सेम डायरेक्शनमध्ये काय देत आहेत? फोर्स देत आहेत. सो साहजिकच त्या बॉक्सचं एका जागेवरून दुसऱ्या जागी डिस्प्लेसमेंट होणार. आता आपण हेच वेक्टर्समध्ये कसं देणार की आपण दोन वेक्टर दाखवणार. पहिला वेक्टर दाखवणार 5 F1, तो आहे 5 न्यूटन. दुसरा वेक्टर आहे F2 वेक्टर, आणि तो कसा आहे 6 न्यूटन. सो दोन्ही पण फोर्स एकाच डायरेक्शनमध्ये असल्यामुळे त्यांची काय होणार? ॲडिशन होणार, आणि रिझल्टंट फोर्स किती असणार? 11 न्यूटन. म्हणजे ह्या बॉक्सवरती टोटल फोर्स असणार 11 न्यूटन. सो एक गोष्ट तुमच्या काय लक्षात येईल की वेक्टर्स जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर सबस्ट्रॅक्शन, वेक्टर्स जर सेम डायरेक्शनमध्ये असतील तर ॲडिशन. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. बॉक्स आहे छोटासा, तो O पोझिशनला आहे. पहिली डायग्राम बघा, O पोझिशनला काय आहे? बॉक्स. समजा कुणीतरी त्या बॉक्सला ढकललं आणि त्या बॉक्सचं S1 म्हणजे डिस्प्लेसमेंट, S म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. S1 डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे O पोझिशनपासून 10 मीटर लांब तो बॉक्स नेऊन ठेवला. त्यानंतर दुसरा एक व्यक्ती आला आणि त्यानं त्या बॉक्सला जो 10 मीटर लांब जाऊन ठेवलेला आहे कुणीतरी पहिल्या व्यक्तीनं, दुसऱ्या व्यक्तीनं काय केलं? त्या बॉक्सला परत होतंच असं उलट्या डायरेक्शनमध्ये ओकडे ढकललं 4 मीटर डिस्प्लेसमेंट. सो बॉक्सचं पहिलं डिस्प्लेसमेंट उजवीकडे झालं 10 मीटर, बॉक्सचं परत डिस्प्लेसमेंट झालं 4 मीटर परत ओकडे. मग परत आपण हे वेक्टर्स कसं दाखवणार? अशा पद्धतीनं वेक्टर रिप्रेझेंटेशन करणार. पहिला वेक्टर काय असणार? S1 वेक्टर, आणि त्याचा मॅग्निट्यूड किती असणार? 10. दुसरा वेक्टर कोणता असणार आहे? S2 वेक्टर, त्याचा मॅग्निट्यूड किती असेल? 4. रिझल्टंट वेक्टर किती असेल दोघांच्यापासून बनलेला वेक्टर? 6 मीटर, आणि तो कुठे असणार आहे? 10च्या डायरेक्शनमध्ये. इथं अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत वेक्टर, सो त्यांचं काय झालं? सबस्ट्रॅक्शन. सो वेलॉसिटी, फोर्स, डिस्प्लेसमेंट हे काय आहेत? वेक्टर क्वांटिटी, आणि त्यांचं आपण काय केलेलं आहे? अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने समजावून घेतलेले आहेत. पुढे जाऊया. नेक्स्ट आहेत हे जे काही आपण वेक्टर्स म्हणजे ॲरोज दाखवणार,
हे ॲरोज ना आपण काही काही नावं पण देऊ शकतोय. त्यांचे काय आहेत, टाईप्स पण आहेत. सो आपल्याकडे काय आहेत की वेक्टर्स कोणत्या कोणत्या टाईपची असतात. सो आपल्याकडे आहेत झिरो वेक्टर, त्याला तुम्ही नल वेक्टर पण म्हणू शकताय, रिझल्टंट वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, इक्वल वेक्टर आणि पोझिशन वेक्टर. बघूया झिरो वेक्टर बघूया. अ वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड, ज्याचा मॅग्निट्यूड काय आहे झिरो, अँड आर्बिट्ररी डायरेक्शन इज कॉल्ड झिरो वेक्टर. इट इज डिनोटेड ॲज झिरो वेक्टर किंवा ओ वेक्टर, जसं तो डायरेक्शन तसं तो दाखवलेला आहे त्या पद्धतीनं. उदाहरणार्थ समजा की एक कार आहे किंवा मगाशी आपण घेतलेलं रेल्वेचं इंजिन. समजा त्या रेल्वेच्या इंजिनची आपल्याला वेलॉसिटी सांगायची आहे आणि ते इंजिन समजा स्टार्टच नाही झालं किंवा स्टार्ट झालं पण एका जागी थांबलेलं आहे, स्टेशनरी. आता थांबलेलं इंजिन आहे किंवा बंद असलेलं इंजिन आहे, जे एका जागेवरून दुसऱ्या जागी हलत नाही आहे, त्याचं स्पीड किती असणार, त्याचं वेलॉसिटी किती असणार झिरो. मग त्यावेळी आपण जो वेक्टर दाखवणार वेलॉसिटी वेक्टर तो काय असणार नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर. नेक्स्ट आहे रिझल्टंट वेक्टर. आत्ताच आपण बघितलेलं रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय. द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर ऑर मोर वेक्टर्स इज डिफाइंड ॲज दॅट सिंगल वेक्टर विच प्रोड्यूस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्युस्ड बाय ऑल द वेक्टर्स टुगेदर. ओके, आत्ता आपण एक्झाम्पल बघितलेलं इकडे. ह्याच्यामध्ये काय होतं, S1 नावाचा एक वेक्टर होता, S2 नावाचा आणखी एक वेक्टर होता आणि ह्या दोघांचा एकत्रित इफेक्ट कुठे दाखवला आहे आपण SR रिझल्टंट वेक्टरमध्ये. रिझल्टंट वेक्टर म्हणजे हा एकतर ॲडिशन झालेला किंवा सबस्ट्रॅक्शन झालेला. इथं रिझल्टंट वेक्टर कोण आहे 11 न्यूटन, FR रिझल्टंट फोर्स. सो हे म्हणजे काय आहेत रिझल्टंट वेक्टर्स. नेक्स्ट आहे निगेटिव्ह वेक्टर्स. ओके, निगेटिव्ह वेक्टर्स खूप सोपं आहे. डायग्रॅम बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. खाली बघा, डायग्रॅम बघा डायरेक्ट. एक दाखवला आहे बी वेक्टर, जो आहे त्याची डायरेक्शन आहे लेफ्ट साईडला. दुसरा दाखवला आहे ए वेक्टर, ज्याची डायरेक्शन आहे उजवीकडे. सो दोन्ही पण वेक्टरची लांबी बघा सेम आहे, म्हणजे दोन्ही पण वेक्टर्स मॅग्निट्यूडमध्ये लांबीमध्ये सेम आहेत. लांबीमध्ये सेम असणं म्हणजेच मॅग्निट्यूडमध्ये व्हॅल्यूमध्ये सेम असणं, पण डायरेक्शन मात्र त्यांची काय आहे अपोजिट. जर तसं असेल की दोन वेक्टर्स असतील, व्हॅल्यू सेम आहे, लेंथ सेम आहे, पण डायरेक्शन काय आहे अपोजिट, तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह वेक्टर्स. नेक्स्ट आहे इक्वल वेक्टर्स. बघा आता इक्वल वेक्टर्स सेम असणार, एक तर त्यांची डायरेक्शन पण सेम असणार आणि त्यांचा मॅग्निट्यूड लेंथ व्हॅल्यू पण काय असणार सेम असणार. तेच म्हणजे काय इक्वल वेक्टर्स. डायग्रॅममध्ये बघा PQRS वेक्टर्स, चार वेक्टर्स दाखवलेत, चौघांची पण लांबी सेम, चौघांची डायरेक्शन सेम, तर त्यांना म्हणायचं इक्वल वेक्टर्स. नेक्स्ट आहे पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर आपण जनरली ग्राफ ड्रॉ करतोय, एक्स आणि वाय ॲक्सिस दाखवतोय ग्राफ. त्या ग्राफमध्ये समजा पी नावाचा एक पार्टिकल आहे आणि तो इथं आहे. समजा इथं आहे पी एक पार्टिकल आहे, तो इथं आहे. मग आपण काय करणार, ओरिजिन, प्रत्येक ग्राफला काय असतं ओरिजिन म्हणजे ओ पॉईंट, तिथून आपण ती पार्टिकलची पोझिशन पी जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत आपण एक वेक्टर म्हणजे एक ॲरो ड्रॉ करणार आणि ज्याला आपण नाव देणार स्मॉल आर. सो हा जो स्मॉल आर वेक्टर आहे तो काय दाखवतोय त्या पार्टिकलची ग्राफमधली पोझिशन, ह्यालाच म्हणायचं पोझिशन वेक्टर. ओके, खूप सोपं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पोझिशन वेक्टर नेहमी काय असणार आहे स्मॉल आर. पोझिशन वेक्टर नेहमी काय असणार आहे स्मॉल आर. सो हे होते वेक्टर्स, त्यांचे टाईप्स, डेफिनेशन्स आणि छोटे छोटे एक्झाम्पल्स. ह्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये. नेक्स्ट आहे युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टर समजावून घ्या. युनिट वेक्टर बघा, अ वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड
इन अ गिवन डायरेक्शन इज कॉल्ड अ युनिट वेक्टर इन दॅट डायरेक्शन. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा की समजा पी नावाचा एक काय आहे वेक्टर आहे. पी नावाचं काय आहे एक वेक्टर आणि त्याचा मॅग्निट्यूड आहे पी. हे बघा हा फॉर्म्युला बघा ह्याच्यामध्ये वरती काय दाखवला आहे वेक्टर पी आणि त्याला डिवायडेड बाय काय नुसतं पी. नुसतं पी म्हणजे त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड असतोय. म्हणजे त्याच वेक्टरच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं म्हणजेच युनिट वेक्टर. युनिट वेक्टर दाखवत असताना डोक्यावरती बघा इथं यूच्या डोक्यावरती काय जरा वेगळा सिम्बॉल दिसतोय असं त्रिकोण टाईप दिसतोय कोण दिसतोय. सो ते म्हणजे युनिट वेक्टरचं काय आहे सिम्बॉल आहे. ते म्हणजे काय आहे युनिट वेक्टरचं सिम्बॉल. ओके. फारसं ह्याच्यामध्ये डीप जायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त लक्षात काय ठेवा त्याच वेक्टरच्या मॅग्निट्यूडनं काय करणं डिवाइड करणं म्हणजेच काय आहे युनिट वेक्टर. आणि युनिट वेक्टर दाखवताना कसं दाखवणार डोक्यावरती असं कॅप दाखवणार. कॅप त्याला काय म्हणायचं असते कॅप. सो इथं काय आहे यू कॅप. आता आपल्याकडं किती प्रकारच्या डायरेक्शन्स असतात. आपल्याकडे डायरेक्शन्स असतात 3 प्रकारच्या. म्हणजे ग्राफमध्ये आपण 3D ग्राफ काढतोय 3 डायमेन्शनल. त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त 3 डायरेक्शन दाखवतोय एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन. मग आपण काय करून ठेवलेलं आहे की ह्या प्रत्येक डायरेक्शनसाठी युनिट वेक्टर युनिट वेक्टर म्हणजे तुम्ही डायरेक्शन लक्षात ठेवू शकताय. सोपं काय करायचं असेल युनिट वेक्टर म्हणजे काय समजा डायरेक्शनच समजून ठेवा. मग बघूया तर आपण काय केलेलं आहे ती 3 डायरेक्शन्स आपल्याकडे आहेत एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन. ह्या तिघांसाठी आपण युनिट वेक्टर तयार करून ठेवलेले आहेत आणि ते फिक्स आहेत आणि इथून पुढे नेहमी तेच वापरायचे. उदाहरणार्थ आपण काय केलेलं आहे एक्स वाय झेड 3 ॲक्सिस आहेत. मग आपण 3 युनिट वेक्टर तयार करून ठेवलेत आय कॅप जे कॅप आणि के कॅप. एक्स ॲक्सिस असेल तर लक्षात काय ठेवणार आय कॅप. वाय ॲक्सिस असेल तर काय लक्षात ठेवणार जे कॅप आणि झेड ॲक्सिस असेल तर काय लक्षात ठेवणार के कॅप. सो तुम्ही काय करा फिक्स हेच लक्षात ठेवा. सो इथे तुम्हाला दिसू शकते आय कॅप जे कॅप आणि के कॅप. सो ह्याच्यामध्ये फारसं काय तुम्ही लक्षात घेण्यासारखं नाही आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की एक्स डायरेक्शन म्हणजे आय कॅप वाय डायरेक्शनमध्ये जे कॅप आणि झेड डायरेक्शन म्हणजे के कॅप. ठीक आहे. आता ह्या दिलेल्या डायग्राममध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बघा की एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकांना काटकोनमध्ये आहेत. तसंच वाय आणि झेड एकमेकांना काटकोनमध्ये आहेत. तसंच झेड आणि एक्ससुद्धा एकमेकांना काय आहेत काटकोनमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक 2 वेक्टरमध्ये डायरेक्शनमध्ये 90 डिग्रीचा काय आहे डिस्टन्स आहे किंवा अँगल आहे. सो ह्यांना तुम्ही रेक्टँग्युलर म्हणजे 90 डिग्री आहेत ना म्हणून रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स असं म्हणू शकताय. हे आपण मगाशी एक एक्झाम्पल बघितलेलंच तरी पण आणखी एकदा बघा की पी ए बी नावाचा काय आहे वेक्टर किंवा ए बी त्याचं दुहेरी नाव होऊ शकते. बघा ह्या वेक्टरचं 2 प्रकारे तुम्ही नाव सांगू शकताय. वेक्टर ए बी म्हणजे ए बी लिहायचं आणि डोक्यावरती ॲरो काढायचा किंवा सिंगल नाव सांगायचं असेल तर काय म्हणू शकताय वेक्टर पी. हा वेक्टर बघा दुसरा ह्याला तुम्ही म्हणू शकताय दुहेरी नाव सांगायचं असेल तर बी सी वेक्टर. बी पासून सुरू झाला आणि सीकडे गेलाय ना. सो बी सी वेक्टर म्हणजे बी सी राहायचं आणि डोक्यावरती ॲरो काढायचा. किंवा सिंगल नाव सांगणार असाल तर वेक्टर क्यू. ओके. सो पी वेक्टर दिलाय त्याचा मॅग्निट्यूड आहे 3. क्यू वेक्टर दिलाय त्याचा मॅग्निट्यूड आहे 4 आणि दोन्ही पण वेक्टरची डायरेक्शन काय आहे सेम. जर दोन्ही पण वेक्टरची डायरेक्शन सेम असेल तर त्यांची काय होणार ॲडिशन. मग 3 अधिक 4 किती होईल 7 आणि हा जरासा मोठा होईल मग तो काय होणार ए सी वेक्टर. रिझल्टंट वेक्टर काय होणार मोठा होणार. हेच समजा ए बी वेक्टर आहे किंवा पी वेक्टर त्याची व्हॅल्यू आहे 3
सी बी वेक्टर आहे, बी सी वेक्टर आहे किंवा क्यू वेक्टर आहे, त्याचा मॅग्निट्यूड आहे 4. डायरेक्शन काय दिसते? अपोजिट. आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर काय होणार? सबस्ट्रॅक्शन. मग रिझल्टंट वेक्टर काय होणार? छोटा होणार 1 युनिटचा. सो हे आहे ॲडिशन कशी होणार, सबस्ट्रॅक्शन कशी होणार. हे सोडून आपल्याला अजून एक आहे ट्रायंग्युलर लॉ. ओके, ट्रायंग्युलर लॉ हे त्याचं स्टेटमेंट आहे बघा. ओके, स्टेटमेंटकडे जाण्यापूर्वी पहिला आपण समजावून घ्या की ह्याच्यामध्ये आहे काय, आणि मग आपण ते एक्झाम्पल घेऊया. स्टेटमेंट बघूया, उदाहरणार्थ बघा. समजा तुम्हाला असे 2 वेक्टर्स दिलेले आहेत. पहिली गोष्ट की ट्रायंगल म्हणजे काय असतं? ट्रायंगल म्हणजे 3 डायरेक्शन असतात. बघा, समजा इथं तुमच्यासमोर एक ट्रायंगल आहे AOB असा नावाचा. ह्या ट्रायंगलला साईड्स किती आहेत? 3 साईड्स. 3 साईड्स म्हणजे आपण म्हणूया की 3 ॲरो आहेत. बघा, O ॲरोपासून 2 ॲरोंची सुरुवात झाली. OB एक ॲरो आहे आणि OA एक ॲरो आहे. ठीक आहे, असे काय आहेत? 2 ॲरो इथून बाहेर पडलेले आहेत आणि इकडे एक ॲरो आहे AB. सो 3 डायरेक्शनपैकी समजा तुम्हाला 2 डायरेक्शन्स 2 साईड्स दिलेल्या आहेत. आता ह्याची सुरुवात, पहिला आहे P वेक्टर आणि दुसरा आहे Q वेक्टर. म्हणजे सुरुवातीचा पॉईंट कुठं आहे? वेक्टर पीची हे टोक, वेक्टर पीचं हे टोक म्हणजे सुरुवात आहे. आणि हे वेक्टर पीचं इथं काय आहे? हेड. ॲरो म्हणजे काय आहे? हेड. आणि हे काय आहे? टेल म्हणजे एंड आहे, किंवा स्टार्टिंग पॉईंट म्हटलं तरी चालेल. इथून ॲरो सुरू झाला, इथं संपला. हा जिथं संपला तिथून हा क्यू वेक्टर सुरू झाला आणि तो इथं संपला. सो काय आहे? इथं आहे पी वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट हा, म्हणजे हा एंड. आणि पी जिथं संपला तिथून क्यू सुरू झाला आणि क्यू इथं संपला, हा आहे एंडिंग पॉईंट. सो तुम्हाला ट्रायंगलच्या 3 साईड्सपैकी 2 साईड्स दिलेल्या आहेत. स्टार्टिंग पॉईंट समजलेला आहे, एंडिंग पॉईंट समजलेला आहे. तुम्ही काय करायचं? तिसरी बाजू ड्रॉ करून घ्यायची. इथं जशी करून घेतली की स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे? स्टार्टिंग पॉईंट कुठे होता? पी पशी ना, इथे पी पशी होता स्टार्टिंग पॉईंट. इथून तो तिसरा ॲरो चालू केला आर नावाचा, तो इथं नेऊन टेकवला. असं केल्यामुळं तुमचा तो काय झालेला आहे? हा ट्रायंगल कंप्लीट झाला. 2 साईड्स दिलेल्या, स्टार्टिंग पॉईंटपासून एंडिंग पॉईंटपर्यंत तिसरी साईड तुम्ही काय करून घेतली? ड्रॉ करून घेतली. आता होणार काय आहे? होणार असं आहे की पी जिथून सुरू झाला आणि जिथं संपला तिथून क्यू सुरू झाला, आणि क्यू जिथं संपला तिथून आर सुरू झाला का? नाही, आर तिथून सुरू झाला नाही. आर उलट्या डायरेक्शनमधून तिकडे आला आहे, म्हणजे आर इकडून इकडे आला आहे. याचा अर्थ हे दोघं सेम डायरेक्शनमध्ये आहेत. पी आणि क्यू काय आहेत? सेम डायरेक्शनमध्ये, म्हणजे एक जिथं संपतोय तिथून दुसरा सुरू होतोय. असं जर असेल तर मग आर काय झाला? अपोजिट झाला एकटाच, आणि पी आणि क्यू काय झाले? एकाच डायरेक्शनमध्ये. मग तुम्ही इक्वेशन लिहू शकताय, जो एकटा कोण आहे उलटा? आर. दोघं कोण आहेत जे एका डायरेक्शनमध्ये आहेत? पी आणि क्यू. मग तुम्ही इक्वेशन लिहू शकताय, आर इज इक्वल टू पी प्लस क्यू. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू. म्हणजे जे दोघं सेम डायरेक्शनमध्ये आहेत त्यांची ॲडिशन, म्हणजे जो तिसरा अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे तो. ओके, खूप सोपं आहे. उदाहरणार्थ आपण इथं बघूया. ह्या डायग्राममध्ये सांगा, ओ म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे. ओ म्हणजे काय आहे? स्टार्टिंग पॉईंट. तिथून कोण सुरू झाला आहे? पी नावाचा वेक्टर, जो ए पशी संपला. जिथं ए पशी संपला तिथून क्यू वेक्टर सुरू झाला आणि बी पशी संपला. म्हणजे इथं पण पी आणि क्यू सेम डायरेक्शनमध्ये आहेत. आणि इथं जिथं क्यू संपते तिथून आर सुरू झाला का? नाही. तर आर खालून ओकडून वरती आला आहे, म्हणजे आर इथं काय आहे? उलट्या डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकताय वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये सेम डायरेक्शनमध्ये कोण आहेत? OA आणि OB म्हणजेच पी आणि क्यू. आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये कोण आहे? OB म्हणजेच कोण? आर. सो हे झालं ट्रायंग्युलर लॉ. ट्रायंग्युलर लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. इक्वेशन समजावून घ्या त्याचं. सेम डायरेक्शनमध्ये असलेले 2 साईड्स इज इक्वल टू अपोजिट डायरेक्शनमध्ये असलेली एक साईड. सो ट्रायंग्युलर लॉचा तुम्ही स्टेटमेंट बघू शकताय.
इफ टू वेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटीज, म्हणजे दोन वेक्टर्स आहेत आणि जे एकच कुठली तरी एकसारखीच फिजिकल क्वांटिटी दाखवतात, म्हणजे वेलॉसिटी फोर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, आणि ते तुम्हाला दिलेले आहेत, त्यांचं मॅग्निट्यूड पण दिलं आहे आणखी डायरेक्शन पण दिली आहे बाय द टू साइड्स ऑफ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, आणि मग त्यांना तुम्ही समजू शकताय की त्या दोन काय आहेत, कुठल्या तरी ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत. देन देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, आणि मग त्यांची तिसरी जी साईड आहे जिचा रिझल्टंट मॅग्निट्यूड आणखी डायरेक्शन आपण देऊ शकतो, थर्ड साईड ऑफ द ट्रायंगल ड्रॉन इन द अपोजिट सेन्स म्हणजे तो पहिला एरो जिथं संपतोय तिथून दुसरा सुरू होतोय, जिथं दुसरा संपतोय तिथून नाही सुरू होत, म्हणजे अपोजिट सेन्समध्ये तो तयार होतोय. दॅट इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर. हे म्हणजे काय आहे, ट्रायंग्युलर लॉ. व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला लागणार आहे, आणि इथं त्याचं एक्सप्लेनेशन आहे की कसं तुम्ही ते वापरायचं आहे. सो ह्या लेक्चरमध्ये आपण बरंच काय काय बघितलेलं आहे, हे सगळं तुम्हाला पुढे जाऊन एक्झाममध्ये विचारलं जाईल. सो आजपासून मी तुम्हाला असाइनमेंट पाठवतो आहे, त्या काय करा, व्यवस्थित फिजिक्सच्या वहीमध्ये सॉल्व करून लिहा. थँक्यू क्लास.